राहुल गांधींचा मतचोरीचा अजेंडा घेऊन विरोधकांची निवडणूक आयोगांच्या दारी धडक. निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का? मविया शिष्टमंडळाचा सवाल. तर आज पुन्हा आयोगाला भेटणार. दिवाळी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. शिवाजी पार्कमधील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे करणार उद्घाटन. नाशिकमध्ये पुन्हा एकदा कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. बाजारपेठेमध्ये आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात मोठी घसरण. तातडीनं अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवेला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विमानसेवेचं उद्घाटन. दहा कोटींचं बक्षीस असलेला नक्षली नेता भूपतीचं आत्मसमर्पण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 60 सहकाऱ्यांसह येणार शरण. मुंबई हायकोर्टामध्ये मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत दिलेल्या 10% आरक्षणावर सुनावणी. मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण खंडपीठासमोर सुनावणी. वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी टोचले. संग्राम जगताप यांचे कान. आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा. अजितदादांच्या आमदार नेत्यांना बैठकीतून सूचना. राजस्थानमध्ये बसला भीषण आग. 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर 45 प्रवाशांना वाचवण्यात यश. सोयाबीन खरेदी करा अन्यथा सगळा व्यापार थांबवू. ट्रम्प यांची चीनला धमकी. चीन मुद्दाम आर्थिक खोडा घालत असल्याचा आरोप. आजपासून रणजीचा रणसंग्राम. गतविजेत्या विदर्भासह मुंबई महाराष्ट्राचा संघ नव्या मोसमासाठी सज्ज. मुंबईची धुरा शार्दूलकडे तर ऋतुराज पृथ्वी शॉच्या कामगिरीकडेही नजरा.